यापूर्वी नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील किंवा त्यापूर्वीच्या विधानसभा असतील, या निवडणुकीच्या काळामध्ये बोगस मतदानासंदर्भामध्ये अनेक आरोप प्रत्यारोप झाले, चर्चाही झाली. मात्र अद्यापही बोगस मतदान याचा शोध लागला नाही किंवा मतदार यादीतून ती नावं गहाळ झाली नाही. आता पुन्हा एकदा बुलढाणा जिल्ह्यातल्या धाड आणि मासरूळ सळकरमध्ये ज्या मतदार याद्या आहेत, त्या मतदार याद्यामध्ये बनावट नावं असल्याचा आरोप धाड मासरूळ सर्कलच्या काही नागरिकांनी केला आहे. आणि त्यांनी आज बुलढाणा जिल्हा प्रशासनाकडे तक्रारसुद्धा केली की धाड मासरूळ सर्कलमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बोगस मतदार आहेत. आपल्यासोबत त्या भागातील काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. काका, काय कशा पद्धतीची तक्रार होती तुमची? काय नेमकं प्रकरण आहे? माननीय जिल्हाधिकारी साहेबांकडे जे काही आत्ताच आम्ही भारतीय जनता पार्टीच्या मासरूळ आणि धाड आणि एकंदरीत बुलढाणा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी जे काही निवेदन दिलेलं आहे, तर त्या निवेदनामध्ये जे काही प्रमुख मागणी आहे, तर ती आता आपल्या देशामध्ये जे बऱ्याच ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतं आहे की बांगलादेशी अर्थात रोहिंगे यांची जी घुसखोरी सुरू आहे आणि त्या घुसखोरीच्या माध्यमातून जे बोगस मतदान आपल्या मतदान याद्यामध्ये समाविष्ट झालेलं आहे, त्याची सविस्तर अशी चर्चा चौकडे सुरू आहे. तर त्याचाच एक भाग म्हणून आमच्या धाडमध्ये आणि चांडोळ आणि मासरूळ सर्कलमध्ये जे काही बोगस मतदार या मंडळीचा निर्माण झालेला आहे, तर आमची अशी खात्री आहे, माहिती आहे की एकट्या धाडमध्ये हे बोगस रोहिंगे असतील, इतर ठिकाणाहून जे वेगवेगळ्या समाजाचे जे काही बोगस मतदार या ठिकाणी आलेले असतील, तर या मतदारांची संख्या एक त्या धाड शहरामध्ये 1,500 ते 2,000 असू शकते अशी आमची खात्री आहे. आणि म्हणून आम्ही हे बोगस मतदान शोधून काढून प्रशासनाने त्याची सखोल चौकशी करावी आणि जे बोगस मतदान ज्या ज्या यंत्रणेच्या माध्यमातून झालं आहे त्यांच्यावर देखील कडक कारवाई करावी. आणि एकंदरीत आमची एकच मागणी आहे की हे मतदान शोधून काढल्याशिवाय आणि ते मतदान यादीतून कमी केल्याशिवाय पुढील निवडणुका घेण्यात येऊ नये यासाठी आम्ही प्रशासनाला विनंती केली आहे. भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी आज जिल्हा निवडणूक विभाग आहे त्यांच्याकडे तक्रार केलेली आहे की धाड मासरूळ सर्कल जे आहे या भागामध्ये जवळपास 1000 ते 1500 नावं जे आहेत मतदार यादीमध्ये बोगस टाकलेत. हे माझ्या हातामध्ये ही यादी आहे. या यादीमध्ये एकच महिला जी आहे ते उत्तर प्रदेशमध्ये तिचं नाव आहे, आसाममध्ये आहे आणि आता महाराष्ट्रातल्या धाड सर्कलच्या यादीमध्ये सुद्धा त्याच महिलेचं नाव आहे. हा पुरावा घेऊन भाजपाचे पदाधिकारी जिल्हा प्रशासनाकडे गेले होते. अशा पद्धतीने जवळपास 1000 ते 1500 नावं जी आहेत ती त्या भागातल्या मतदार यादीमध्ये आहेत. कशा पद्धतीनं बोगस नावं या यादीमध्ये आलीत? किती असतील साधारण? एक साधारणतः 1500 ते 2000च्या पर्यंत धाड विभागामध्ये असतील. आणि हा फक्त धाडचाच भागाचा विषय नाही, हा बुलढाणा, देऊळघाट आणि ज्या ज्या ठिकाणी बाहेरून लोक येऊ शकतात अशा ठिकाणी हे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे. आपण आता नुकत्याच झालेल्या इलेक्शनमध्ये सुद्धा बघितलं की काही लोकांचे गावामध्ये पण नावं आहेत आणि नगरपालिकेमध्ये नावं आहेत. त्यामुळं काही भागांचा, बुलढाणा शहरातल्या काही भागांचा सुद्धा टक्केवारी आपल्याला नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये कमी दिसते. ग्रामपंचायतमध्ये त्यांचं मतदार आहे. आता ही जी मोडस ऑपरेंडी या लोकांची आहे, हे बांगलादेशी रोहिंगे हे प्रथम बांगलादेशमध्ये येतात, बांगलादेशनंतर ते आसाममध्ये येतात. आसाममध्ये कुठेतरी छोट्याशा गावामध्ये एखाद्या ग्रामपंचायतचा दाखला घेऊन तिथं एनरोलमेंट करतात आणि त्यांची ट्रेसेबिलिटी होऊ नये म्हणून मग वेगवेगळ्या ठिकाणी ते जातात. त्या माध्यमातून त्यांनी उत्तर प्रदेश, पहिले आसाम, नंतर उत्तर प्रदेश आणि आता डायरेक्ट धाड, म्हणजे एकदम छोट्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन बसायचं की ज्या ठिकाणी कोणाला शंका येणार नाही आणि पुढची पिढी ही त्यांची त्या ठिकाणी राहील. या माध्यमातून ह्या भारतीय देशामधील जो कोणी समाज आहे, तो हिंदू असेल, मुस्लिम असेल, बुद्ध असेल, कोणताही समाज आहे, याच्या स्वतःच्या हक्कावरती गदा या ठिकाणी येत आहे. तो तुमची मागणी काय आहे प्रशासनाकडे? काय मागणी? आमची मागणी एवढीच आहे की जे लोक या अशा पद्धतीने ज्यांनी रूट केलेलं आहे त्यांची आधारची ट्रेसेबिलिटी झाली पाहिजेत. जे रिटर्निंग ऑफिसर आहेत त्यांनी स्वतः जाऊन तिथं पडताळणी केली पाहिजेत. आणि एखाद्या ऑफिसरनी खोटे पैसे घेऊन म्हणा किंवा कागदपत्र तयार केले तर अशा अधिकाऱ्यांवर कारवाईसुद्धा झाली पाहिजे, जेणेकरून आपल्या भारताची सुरक्षितता या ठिकाणी धोक्यात येणार नाही. नक्कीच. तर हे अशा पद्धतीनं धाड सर्कल असेल, मासरूळ असेल या भागामध्ये बाहेरच्या राज्यातले जे काही नागरिक आहेत ते महाराष्ट्रामध्ये येऊन, म्हणजे या भागामध्ये येऊन त्यांची नावं जे आहेत मतदार यादीमध्ये त्यांनी टाकलेली आहेत. म्हणजे बोगस मतदार जे आहेत ते या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असल्याचा दावा जो भारतीय जनता पार्टीचं एक जे मंडळ आहे ते शिष्टमंडळ आहे त्यांनी आज
जिल्हा प्रशासनाची भेट घेतली, त्यांना या सगळ्या संदर्भामध्ये एक तक्रारसुद्धा दिली आणि तात्काळ या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी आणि जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई करावी अशी मागणी शिष्टमंडळाने केली आहे. कॅमेरामन नीरज देशमुखचा गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.